वैष्णव संगती सुख वाटे जीवा. आपल्या सर्वांच्या संगतीमध्ये, अरे वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते दुसरं कुठंच नाही. तुम्ही जे आलात त्याबद्दल आम्हाला सुद्धा फार आनंद झालेला आहे. म्हणून सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानते. आपल्या स्वतःसाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या करा. सर्वांनी कीर्तनाच्या नियमाप्रमाणे विठ्ठल विठ्ठल गजर होईल तेव्हा सर्वांनी हातवर करायचे, हातवर करायचे. सर्वांनी हातवर मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आणि हाताची टाळी वाजवायची. सर्वांनी वर करा हात. हा एकदम वर. चला बोला विठ्ठल 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 विनंतीला मान दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडं मी काही कीर्तनाचे नियम सांगते की कीर्तन ऐकण्याचे काही नियम असतात. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नसते की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. आपल्या आजकालचं कसं झालंय, चांगल्या ज्या गोष्टी आहेत या आपण इकडून ऐकून इकडून सोडून देतो आणि वाईट गोष्टी या कुठं मनामध्ये साठवून
ठेवतो. मला सांगा, एक तुमची मैत्रीण आली, तुम्हाला चांगली गोड बोलली, तुमच्यासाठी काहीतरी खाऊ सुद्धा घेऊन आली, ती मैत्रीण आपल्याला एका महिन्याच्या वर आठवण राहते का? नाही. पण तीच मैत्रीण आली तुम्हाला चांगली शिव्या देऊन भांडण करून गेली, आपल्याला किती दिवस आठवण राहतं? आयुष्यभर विसरत नाही. समजा आपण मराय जरी लागलं आणि ती जर समोर आली ना, आपण मरता म्हणतो माय मला शिव्या देऊन गेली होती. म्हणजे काय झालंय, वाईट गोष्टीचं साठवण सगळं मनामध्ये करून ठेवतो. कोण काही वाईट बोलले हे आपण कधीच विसरत नाही, आणि कोणी आपल्यासोबत काय चांगलं केलं कधीच आठवण ठेवत नाही. मग कीर्तन रूपी सेवेमध्ये एक नियम आहे. कीर्तनात काय करा, चांगल्या ज्या गोष्टी वाटतात त्या मनामध्ये साठवून ठेवा, त्या गोष्टीची साठवण करा, आणि ज्या काही वाईट वाटतात त्या इकडून सोडून द्यायच्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सारखं एवढं टेन्शन माझ्याकडे बघू नका. तुमची माझी भांडण आहे का काही? नाही. तुमच्या लेकरासारखी आहे, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. म्हणून काय करा, सगळ्यांनी ते म्हणतात ना, ट्रकवर एक वाक्य लिहून असतं, कधी वाचलं का तुम्ही? देखो मगर. अशा प्रकारे तुम्ही माझ्याकडे बघा, मी बघू नका म्हणत नाही, पण चेहऱ्यावर थोडासा आनंद ठेवून बघा. तुम्ही असं करा जसं काय तुमच्या घरामध्ये कचरा मीच आणून फेकून देते. आपली काय जागती दुश्मनी सुद्धा नाही. म्हणून चेहऱ्यावर आनंद ठेवा, आणि आनंदमय वातावरणामध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल आणि सर्वांनी एक कार्य आठवणीनं करायचंय की वक्ता काय बोलतो तुझ्या बोलण्याकडे लक्ष असल्याचं. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही. एकदा सर्वांनी हात वर करायचे, आम्ही बघते तसं माझ्या मागून सर्वांनी म्हणायचे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, गणपती बाप्पा. पुन्हा मी म्हणते तसं म्हणायचंय, भारत माता की. तुम्हाला कमी ऐकू येते का जरा? मी काय सांगितलं तुम्हाला, मी म्हणते तसं म्हणजे मी भारत माता की म्हटलं तर तुम्हाला काय म्हणायचं होतं? तुम्ही काय म्हणते म्हणजे माहीत असून म्हणते का? आपलं कसं झालं, कोण काय बोलतं याशी घेण देण नाही राहिलं आपल्याला. समोरचा बोला त्याच्या पुढचं मला येतं का, बस तिथं ते टाकून द्यायचं. बाकी गोष्टी कोणी ऐकत बसायच्या कामी राहिलं नाही. म्हणून सांगत आहे, नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका, बोलताना वक्ता काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष सर्वांनी असू द्या. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, आपुला तो देव कोणताही एक देव. अभंगाचं प्रथम चरण, आपुला तो
पाटीलच्या घरी गेली होती तेव्हा त्यांनी सांगितलंय, ताई इथं कीर्तनामध्ये कीर्तनाचं नियोजन कोणी केलंय तर इच्छापूर्ती परिवाराने. कारण त्यांनी म्हणतात की त्यांच्या दुकानाची नावं इच्छापूर्ती, मंगल कार्यालय, जेवढे काही व्यवहार आहेत त्या सगळ्यांचं नाव इच्छापूर्ती. आतापर्यंत मी भरपूर परिवार ऐकले, पण त्या परिवारामध्ये त्यांचं आडनाव लागलेलं असतं. जसं माझं आडनाव शेळके, शेळके परिवार, शिंदे परिवार, आमका परिवार. प्रत्येकाच्या माग त्याच्या परिवारामाग त्याच्या आडनावाचं माग नाव असतं. हे पहिलं गाव इथं पाहिलं ज्याच्या माग इच्छापूर्ती सगळ्यांचं एकत्रच नाव आलेलं आहे. सर्व युवा मंडळींसाठी जोरदार टाळ्या. आणि सर्व इच्छापूर्ती परिवाराचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद करते. आपली जी व्यावसायिकता आहे ही अशीच वाढत जावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी सांगण्यापेक्षा साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि हे असंच वाढत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसं तुम्ही आपलेसं करून घेतलेलं आहे इच्छापूर्ती गणपती बाप्पांना, अशा प्रकारे प्रत्येकानं एक देव आपला करून घेतला पाहिजे. आता गणपती बाप्पा बद्दल म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, रूप गणेशाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात त्यांचं रूप कसं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अहो जन्मस्थान म्हणण्याचं कारण काय, त्यांनी म्हणतात आपला जो सगळं सुरुवातीला सर्वात मोठा शब्द जो आला होता तो कोणता आहे, ओम. आणि गणपतीची बाप्पाची जी सोंड आहे ते काय म्हणतो, वक्र सुंड. ज्याची सुंड कशी आहे, वाकडी आहे, तेच ओमकारामध्ये सुद्धा येते. आणि म्हणून म्हटलेले हे तिन्ही देवाचे जन्म स्थान. यामध्ये आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणेला. मग अशा प्रकारे कोणतंही एक नाव घ्या आणि विद्येची देवता त्यांना म्हटलेलं आहे. विद्येची देवता गणपती बाप्पांना का म्हटलेलं आहे, का त्यांना आपलं आपण करून घ्यायचंय. एक उदाहरण मी तुम्हाला देते बघा. जेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले की सगळ्यात बुद्धिवान कोण आहे, ज्यांच्याकडं फार जास्त विद्या आहे, जास्त बुद्धी आहे, तेव्हा त्यांनी सांगितले ठीक आहे हे जाणून घेण्यासाठी एक स्पर्धा आपण करूया. स्पर्धा करायची ठरवली. पृथ्वीला फेरे मारून यायचे आणि सगळे देवी देवता आले. सगळ्यांनी आपापलं वाहन घेतलं आणि वाहन घेऊन पृथ्वीला फेरे मारण्यासाठी गेले. आता गणपती बाप्पांनी विचार केला की साधारणशी गोष्ट आहे, पृथ्वीला जर एक फेरा पूर्ण मारतो म्हटलं, ज्याच्याकडे विमान आहे तो आधी येईल की ज्याच्याकडे घोडा आहे तो आधी येईल की जो पायी पायी पळत तो आधी येईल. कोण आधी येईल? तुम्ही विमानाने आधी पोहोचता, गाडीने आधी पोहोचता का घोड्याने आधी पोहोचता? हा, मग साधीशी गोष्ट आहे, विमानाने जाणारा व्यक्ती हा आधी पोहोचते. गणपती बाप्पांनी विचार केला, ब्रह्मदेवाने स्पर्धा ठेवली, ही स्पर्धा खरंच कोण पृथ्वीला फेरा मारून येते यासाठी आहे का बुद्धीची परीक्षा आहे, ताकदीची परीक्षा आहे का बुद्धीची परीक्षा आहे. त्यांनी विचार केला की ज्यांच्याकडे विमान आहे ते झटक्यामध्ये जाऊन येऊ शकतं, ज्यांच्या प्रत्येकाकडे वाहन अशी आहेत की काही क्षणामध्ये त्यांनी अंतर पूर्ण करू शकतात. मग त्यांना लक्षात आलं की ही परीक्षा फक्त बलाची नसून ही परीक्षा बुद्धीची सुद्धा आहे. आणि त्यांनी विचार केला की माझ्या माध्यमांमध्ये
सगळं जग समावलेलं आहे. मग मी इकडे जगाची प्रदक्षिणा मारण्यापेक्षा मी कुणाची, माझ्या मातापित्याची प्रदक्षिणा मारेल. आणि मातापित्याची प्रदक्षिणा मारल्यामुळं प्रथमच आधीला सुरुवातीला कोण आलं? गणपती बाप्पा. कारण कुठं गेलंच नाही, तिथल्या तिथं आई वडिलांची प्रदक्षिणा मारली. आणि यातून गणपती बाप्पाला आपल्याला हे सुद्धा सांगायचं होतं की सारं जग आहे ते मात्या पित्यांमध्ये शोधू शकतो. आपल्याला भगवंत सुद्धा दुसरीकडे कुठं शोधायची गरज नाही. महाराज म्हणतात, माई बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जो व्यक्ती आपल्या मायबापाची सेवा करतो त्याला काशी सारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज पडत. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मायबाप हेच देवाचं रूप आहे. पण कसं झालं, हल्लीच्या युगामध्ये माय बापांना पाळायला पोसायला कुणी तयार नाही. पूजा सोडा, त्यांनी दोन शब्द तोंडानं गोड जरी बोललं तरी खूप होतं. मायबापाचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये कधीच दिसत नाही. बघा, मला सांगा, तुम्ही कधी गाजराचा हलवा खाल्ला का? माता मावल्यानं गाजराचा हलवा लाल लाल असतं, असं लांबूळ, त्याला खिसून करतात चटणी मीठ लावून. काय टाकतात मग? हळद, साखर. हा, गाजराच्या हलव्यामध्ये काय असतं? गाजराचा किस, अजून साखर, काजू, बदाम, पिस्ता हे सगळं आपण टाकतो. पण गाजराचा हलवा तुम्ही बनवला, एका प्लेट मध्ये घेतला, तो खाण्यासाठी घेतला, त्यामध्ये बघा तुम्ही गाजराचा हलवा असल्यामुळं गाजर दिसत ना. काजू बदाम किती बारीक करून टाकला तरी त्याच्यावर दिसतं, पिस्ता सुद्धा दिसतं. पण त्या गाजराच्या हलव्याला गोडवा कशाने आलेला असतो? साखरेला. ती साखर कुठं दिसते का? आणि ती साखर जर नसली तर गाजराचा हलवा गोड लागतो का? अशा प्रकारे काही नाती मनुष्याच्या जीवनामध्ये त्या गाजरातल्या हलव्याच्या साखरेसारखे असतात. बघा, दिसत तर नाही पण त्याशिवाय आपल्या जीवनाला गोडवा सुद्धा येत नाही. आणि हीच नाती म्हणजे आपली आई माय बापे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. विठ्ठल विठ्ठल. गणपती बाप्पाला आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की मायबापांमध्येच अख्खं विश्व आहे. आणि जे व्यक्ती मायबापांची सेवा करतात त्यांना दुसरं कुणापुढे झुकायची गरज पडत नाही. म्हणून त्यांनी आपल्या मायबापांना चक्कर मारली, फेरा मारला आणि ही स्पर्धा जिंकली. आणि म्हणून प्रथम पूज्य हे स्थान गणपती बाप्पाने मिळून घेतले. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आपण सुद्धा एका कोणत्याही देवाला आपलं बनवून घ्यायचं असतं. पण आपलं कसं झालंय, आपण एका देवाला कोणालाही आपलं बनवून घेत नाही. कपडे बदलतो तसे आपण आपले देव बदलत राहतो. बरोबर, रोज नवीन कपडा, रोज नवीन देव. आपलं कसं झालं, जसं म्हटलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हारीसी करू न येईल तुझी. कोणतंही एक नाम तुम्ही घ्या आणि त्या नामाचा सतत जप करा. आता गणपती बाप्पाचं घेतलं, त्याच नामावर विश्वास ठेवा आणि त्याच नामाचा जप करा. आता असं नाही की गणपती बाप्पाला मानाले म्हणजे बाकीच्यांना मानायचंच नाही, त्यांनाही माना, पण त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाच दिसले पाहिजे. असं कोणतंही एक नाम घ्यायचं, त्याचा सतत जप करत
राहायचा आपण करतो का? आपलं भक्तीचं कसं झालंय मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, संसारामध्ये राहून आपल्याच्यानं भक्ती करणं होत नाही. माता माऊल्यानो, मी तुम्हाला एक उदाहरण देते बघा. मला सांगा, इथं मंदिर आहे, मंदिरामध्ये तुम्ही पाया पडायला गेले, तुम्ही चप्पल घालून आले, 2000ची चप्पल किती महागडी म्हणलं तरी आत घेऊन जाता येतं का? मग कुठे ठेवावं लागेल? मागच्या तुम्ही घेऊन जाणार आहे का चप्पल आत? बोला ना कडे, आज काय करायला? तुम्हाला तुमच्या चपलीची शपथ आहे म्हणून बोलावते. गप्प राहायचं. चपली तर घेऊन आले का तुम्ही? बाहेरची बाहेरच जाते. मग पूर्वी असेल तर बोला, चप्पल किती महागडी असेल तरी कुठं घेऊन जाता येतं का मंदिरामध्ये? नाही. मग आपण गेटवर चप्पल ठेवली आणि मंदिरामध्ये आत गेलो, खरं खरं सांगायचंय, आपलं जे मन आहे ते मंदिरात राहील का चपलीत राहिलो? हा, म्हणजे भगवंतापेक्षा साधारण चप्पल सुद्धा आपल्याला खूप आवडते. म्हणून महाराज म्हणतात, त्या संसारामध्ये राहून आपल्याच्यानं भक्ती करणं होत नाही. म्हणून ऐका आल्यानंतर आपला तो एक देव करून घ्यावा. कोणताही एक आपला देव आपण करून घ्यायचा. येणे विना जीवा सुख नव्हे. जगामध्ये कुठेही पहा तुम्ही, तुम्हाला सुख या भगवंताशिवाय कुठं मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण त्या भक्तीमध्ये आपल्याला काय करायचंय? एक तत्व, कोणतंही एक नाम घ्यायचंय. आपलं कसं झालं, सोमवाराला आपलं महादेवाची भक्ती सुरू. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, देवीच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. महादेवाचा वार आला, महादेवाची भक्ती सुरू, बाकी देवाला आपण विसरून जातो. एकादश आली, आपली विठ्ठलाची भक्ती सुरू, बाकी देवाला आपण विसरून जातो. तिथं आपलं सुरू, ये विठ्ठले माझे माऊली, ये विठ्ठले माझे माऊली. त्यामध्ये संकट चतुर्थी आली, आपले गणपती बाप्पाचे भजन सुरू होतात. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्या माळा. अशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती माझा नंदत आला. अशाचा आवाज, गणपती माझा नंदत आला. संकट चतुर्थी आली, आपल्याला आठवण राहतात ते फक्त गणपती बाप्पा, बाकी देवांना आपण विसरून जातो. त्याच्यामध्ये आपला शनिवार आला, हनुमंतराचा वार, बाकी देवाला विसरून जातो. तिथं आपल्याला फक्त अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं यामध्ये एका देवीचा वार आला की आपण हनुमंतराला सुद्धा विसरून जातो. तिथं फक्त आपल्याला कोण आठवते? देवी मातेचे, संतोषी मातेची पूजा आपली चालू राहते. त्यामध्ये अजून रविवार आला म्हणजे आपण सर्व खंडोबाचे भक्त होतो, बाकी आपल्याला काही सुचत नाही. मग तिथं सुटू कसा देव येडा झाला, पहा कशी नवलाई.
देव बदलला, देवाला आपण कपडे बदलल्यासारखं बदलून टाकायला. म्हणून कॅलेंडर मध्ये जसे महिने बदलतात ना असे देव. मग अशा भक्तीला भगवंत पावणार नाहीत. कोणतंही एक नाम तुम्ही घ्या आणि त्याने म्हणतात अशा प्रकारे घ्या की मनामध्ये भाव आणि विश्वास राहिला पाहिजे. आणि ह्याच सार्थक तुम्हाला मिळणार आहे बरं का. कारण महाराज म्हणतात कितीतरी जन्माच्या पुण्याने तुम्हाला हा देह नरदेह लाभलेला आहे. यामध्ये जर तुम्ही पैसा कमवण्यामध्ये वेळ वाया घालशाल असा विषय नाही की तुम्ही कमावू नका. पण कसे बघा, जास्त कमावलं ना, एखाद्याचं घर झोपडीचे आणि एखाद्याचं घर करोडाचा बंगला आहे. मरताना करोडवाल्याला मरू वाटेल का हो? त्याला वाटेल घर पुन्हा मला कधी भेटल, एवढा मेहनतीला बांधलं, त्याला ते सुटणार नाही. या उलट जो गरीब होता त्याला वाटत जाऊ दे असे झोपडीत राहत होतो, आता तिथे राहील. म्हणजे पैसा कमावणं का हा विषय नाही, पण तो पैसा कमावण्यामध्ये आपली इमानदारी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की लोकांचं लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच रिकामा राहत नाही. पैसा कमवा पण येऊ दे सगळं मलाच घेऊ दे असं नको. कारण महाराज म्हणतात आता ऐका, नाहीतर हे जरी ना ऐकालं तरी दुसरं येईल, हे जरी ना ऐकालं. सरते शेवटिया सरते शेवटिया तरी दुसरा येईल, सरते शेवटी या काळ बांधून नेल, एका जनार्दने आमच्या काय बाजा येईल. म्हणून महाराज म्हणतात कितीतरी जन्माच्या पुण्याईनं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बरेच जण म्हणतात मी देवदेव करत नाही, मला देवदेव करायला वेळ नाही, मी कीर्तन ऐकत नाही. तू ऐकत नाही, तुझं एवढं पुण्य नाही की तुला इथं येऊन बसावं. कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कितीतरी जन्माचं संचित पुण्य आहे तेव्हा आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला मिळतं आणि भगवंताचं नाम ऐकायला सुद्धा मिळतं. विठ्ठल म्हणून इथं आल्यानंतर सगळं करा पण त्या सगळ्या गोष्टीचा घमंड कुणी बाळगू नये. आज आमदार म्हटलं तर पद काय झालं आणि तुम्ही बघू शकता. मी म्हटलं आमदार साहेबांना इकडे बसा आणि त्यांनी खाली जाऊन बसले. एवढी नम्रता माणसाच्या अंगी आली ना, तो कोणत्या पदाला जाऊन पोहोचेल हे सांगता येत नाही. जोरदार काय आमच्या आमदार साहेबांना काय त्यांच्या मनाचा मोठेपणा नाही तर साधारण पद भेटलं तरी बाटाशिवाय चप्पल नाही, ब्रिस्टाशिवाय ब्रँड नाही, इकडंच लोक जातात. पण त्यामध्ये एवढं मोठं पद त्यांना मिळालेलं आहे आणि या आढळ पदाचा त्यांच्या मनामध्ये बिलकुल अहंकार नाही. कारण म्हणतात ना आज जहां मैं हूं कल कोई और था, ये आज जहां मैं हूं कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था. म्हणून माणसानं आमदार साहेबांकडून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्या मनामध्ये नम्रता ही किती असायला पाहिजे. पदाचा घमंड नाही, पैशाचा घमंड नाही. त्यांनी म्हटलं तर सहज किती इथं लाईन लागतील खुर्च्याच्या, त्यांनी फक्त आदेश द्यायला उशीर आहे मी खाली बसू का, 1000 लोक त्यांच्या मागं पुढं फिरतील खुर्ची घ्या म्हणण्यासाठी. पण तरी सुद्धा एवढी नम्रता त्यांनी दाखवली, कीर्तनामध्ये येऊन बसले. आणि बाकी ठिकाणी सांगते मी तुम्हाला, मला कुणाला काही बोलायचं नाही, पण व्हीआयपी लोक येतात पण त्यांचं लक्ष घडी करत असतं. इथं आमदार साहेब आले आणि त्यांचं लक्ष कीर्तनाकडे. मला सुद्धा आनंद वाटायला की त्यांनी ऐकायला जोरदार काय त्यांच्यासाठी. असं घडल्यानंतर आम्हालाही कुठंतरी वाटतं नाही आपण जे करतोय त्या कामाची पोच पावती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा प्रकारे संतांनी सांगितले तुम्ही सगळं करा पण भगवंताला विसरता कामा नये. जसं माता माऊलीनो मला सांगा, तुम्ही जेव्हा आपण शाळेमध्ये होतो ना, शाळेमध्ये जायचो तेव्हा फक्त अभ्यासच केला का? नाही, आपण काय केलं, खेळलो, मित्रांसोबत बागडलो,
सगळं केलं, पण हे सगळं करताना आपण अभ्यास विसरलो का? कशासाठी? शेवटची परीक्षा गोड व्हावी म्हणून. आणि तसंच महाराज म्हणतात, तुम्ही या संसारामध्ये या. फक्त भक्तीच नाही, हसा खेळा, हे एवढं सुंदर जग बनवलंय. कुणासाठी बनवलंय? तुमच्यासाठी बनवलंय. सगळं जे आहे ते तुमच्यासाठी आहे. फक्त तुम्ही त्यामध्ये राहू नका. जसं शाळेमध्ये आपण शेवटची परीक्षा गोड होण्यासाठी अभ्यास विसरत नाही, अशा प्रकारे या संसार रूपी शाळेमध्ये तुम्ही या, हसा खेळा, बागडा, सगळं करा, पण भगवंताला विसरू नका. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. विठाला वावग तरी काय, जास्त मेहनत लागतं का? भगवंताचं नाम घ्यायला नाही. तुम्ही कोणतंही काम करता करता करू शकता. बैसरिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम आईसे सांगा. बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतल्यानंतर काहीतरी श्रम लागायला का? सर्वजण मिळून बोला बरं, राम राम, गणपती बाप्पा. एक तरी भाकर जिरली का आपली? एक घास सुद्धा जिरला नाही. एवढं सोपं आहे, पण आपण बसल्या ठिकाणी देवाचं नाव घेतो का? माता मौलाना, आपण 4-5 जणी एकदा बसलो, आपल्या गोष्टी काय चालतात? बरं, काही समाजाच्या चांगल्या चालतात का? काही घरच्या भाजीच्या चालतात का? नाही. 4-5 जणी जमा झाल्या म्हणजे आपले काय चालतात? याचे पायवड, त्याचे पायवड, एकमेकींना कानामध्ये बोलून, तुला माहित आहे की नाही काय झालं ते? दुसरी हळूच म्हणते, काय झालं बाई? चौथी मध्ये शेजाऱ्याची गेली की पहिली विचारते, कोणा स्वभाव? ती म्हणते, तू लोकांच्या घरात पाय अशी बोलणे बोलून 2 मिनिटाची उपवास धरून फुलं वाहून तुम्हाला जर वाटेल भगवंत भेटतील तर महाराज म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसी गोपाल पावे हरी. असं बरळणाऱ्यांना भगवंत कधीच भेटत नाही. एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये आपण एवढे व्यस्त झालोय. तुम्हाला सांगते, ऐक्य बल सामंजस्य तद्भावे दुर्बल. हेच समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. म्हणून सर्वांनी एकत्र मिळून यायला पाहिजे. कोणी जर चुकत असेल त्यांना सांगा, कुणाला गरज असेल त्यांना साथ द्या. आपलं साथ द्यायच नाही, एकमेकांचे पाय वडण्यामध्ये अख्खं आयुष्य बर्बाद करतो. तुम्हाला सांगते, जो व्यक्ती लोकांसाठी खड्डा खातो ना, तो स्वतः त्याच्यामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून लोकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांना साथ द्यायचं करा. एक तर तुम्ही काम हे भगवंतासाठी करा, संतांसाठी करा, नाहीतर काम समाजासाठी करा. तुम्हाला सांगते, समाजासाठी जो उभा राहतो त्याच्या मागे समाज उभा राहिल्याशिवाय राहत नाही. किती पैसे देऊन लोकांना बोलवलं तरी जात नाही, पण जरांगे पाटलांची ताकद बघा, एका हाकेवर अख्खा समाज तिथे जमा झाला. याला म्हणतात समाजासाठी कार्य करणं. आणि जे का रंजरे गांजले त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आता प्रत्येक जण ज्याचं त्याचं काम करत असतं. बऱ्याच जणांना वाटतं भक्ती म्हणजे काय, फक्त देवदेव करणं नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही जर शिक्षक असाल आणि तुम्ही जर देवदेव करतो म्हणलं तर विद्यार्थी कसं पुढे जाणार? नाही ना. आता आमदार साहेब म्हटले मी देवदेवच करत बसणार तर समाज कसा पुढे जाणार? अशा प्रकारे ज्याचं काम हे त्याला वाटून दिलेलं आहे. तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही शिक्षकाच्या पदावर राहून भक्ती करू शकता. तुम्ही मनामध्ये फक्त हा विचार ठेवा, मी शिकवतोय, तो व्यक्ती, तो विद्यार्थी पुढे चालून चांगला विद्यार्थी घडला पाहिजे. ही जर भावना ठेवून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर तुम्ही हे समाजामध्ये भक्तीचंच उदाहरण आहे. म्हणून बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताची भक्ती करता करता, समाज जागृतीचे काम करता करता सुद्धा भक्ती करू शकता. मग ही अशी एकमेकांचे पाय वडण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करू, एकमेकांना सहाय्य केलं, हे सुद्धा एक भक्तीचा प्रकार आहे. विठ्ठल आणि हे जर तुम्ही नाही केलं, आपला जर एकही देव तुम्ही आपला केला नाही तर महाराज म्हणतात, येणे विना जीवा सुख नव्हे, या विना जीवाला दुसरं सुख नाही. या विना जीवाला दुसरं सुख नाही.
नाही. तुम्हाला सांगते बघा, आपण सर्वांनी इथं लग्न केलेले कोण कोण आहेत? हातवर करावं. बाकीचे मी ब्रह्मचारी समजू का तुम्हाला? ते खरं मला कळत नाही, लग्नाला एवढं घाबरता का तुम्ही? बरं ठीक आहे, लग्न करून सुखी कोण आहे? हातवर करा. म्हणजे बाकी अख्खे दुखी का? लग्नाचं कसं झालं तुम्हाला सांगते. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होतं कधी होतं. तो स्वप्नामध्ये गाणी म्हणतो, यंदा यावं नाव माझं साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं ते म्हणतो, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, नहीं होना था, हो गया. बरं, लग्नाला एवढं घाबरतात. आताची लग्न हे टिकत नाही. याचे कारण सांगते. एकमेकांचा आदर सन्मान हरायला नाही का, दिवस बदलायला दिवस लागत नाही. आधीच्या काळी बायका नवऱ्याला घाबरायच्या, आता नवरे बायकाला घाबरतात. किती किती मोठा शेर दिलदार माणूस राहू द्या, घरी जाऊन तो मांजर होणार. म्हणजे इकडे किती डाळ भातासाठी ओरडू द्या, पण घरी गेल्यानंतर त्याला काला करून डाळ भात खाणं आहे. एका पुत्रानं आपल्या वडिलांना विचारलं, बाबा अहो आपलं आडनाव वाघ आहे, वाघ, तरी तुम्ही आईला घाबरता? निदान आडनावाची तरी लाज ठेवा. त्यानं सांगितलं, बाबा आपलं आडनाव वाघ आहे तरी मी तुझ्या आईला घाबरतो. याचं कारण हे आहे की तुझ्या आईचं माझं आडनाव वाघ मारे, आणि म्हणून मी तुझ्या आईला घाबरतो. बघा, लग्न करून सुखी कधी राहू शकतो. एक बाईक तुम्हाला माहिती आहे ना, मोटरसायकल, त्यामध्ये एक चाक जर काढून घेतलं, एक टायर, तर ती गाडी चालू शकतं का? नाही. अशा प्रकारे नवरी आणि नवरदेव, नवरा बायको, पती पत्नी हे त्या मोटरसायकलची बाईकची दोन चाके आहेत बघा. त्यापैकी एक जरी काढलं किंवा व्यवस्थित अलाइनमेंट झाली नाही तर ते गाडी व्यवस्थित चालू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत आपण संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, संसारामध्ये राहा, पण एवढं गुरफटून पडू नका त्या भगवंताचा विसर पडेल. विठाला हे जे संसार आहे हे सगळं दुःखमय आहे. कारण इथं कसं झालंय, आपण भगवंताला भजत नाही, आपल्या मनामध्ये हा घमंड आहे, हा माझा, तो माझा, तो माझा. पण महाराज म्हणतात, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी. म्हणून या समाजामध्ये तुम्हाला वाटत असेल मला लोक फार मानतात, माझी फार इज्जत आहे, तुम्हाला सांगते इथं समाजामध्ये कसं आहे, जो जब तक काम है तब तक नाम है, वरना दूर से राम राम. जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाम आहे, नाहीतर दुरूनच लोक राम राम करतात. आपलं जे आहे सगळं त्यांचा स्वार्थ आपल्याशी जोडलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला एवढं वर वर करत असतात. म्हणून म्हणतात एक त्या भगवंताशिवाय आपल्या इथं दुसरं कुणीही नाही.
विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात आपलं तो एक देव करून घ्यावा, एक आपला देव करून घ्या. त्याच्या विना सगळं दुःख आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये बघा येरती माहिती दुःखाची जनकी नाही आधी आमचा अवसान, बाकी त्याच्या विना बाकी सगळं दुःखमय आहे. त्यामध्ये कुठंच आपल्याला सुख मिळणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी सुखी, तो सुखी, तो सुखी, पण या जगात कोणी सुखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुखी आहेत. आणि उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं, आपल्या एका जवळच्या मित्राला फोन लावायचा माता माऊल्यानं किंवा शेजारीन बाईला, आपल्या जवळच्या शेजारीन बाईला किंवा आपल्या जवळच्या मित्राला फोन लावायचा. तुमचं एक दुःख फक्त तिला सांगायचं आणि ते दुःख ऐकल्यानंतर तुम्हाला सांगते तिचे 10 दुःख बदल्यावर मी तुम्हाला सांगते. ऐकून आपल्याला असं वाटतं की दुनिया में कितना गम है, मेरा कितना कम है. जगात फार दुःख आहे, आपलं फार कमी आहे. म्हणून त्या भगवंताविना आपलं दुसरं कुणीही नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचे. एकदा आपलं कीर्तन संपत आलेले, शेवटचे 10 मिनिटं राहिलेले, सर्वांनी हात वर करायचे आणि एकदा भजन करायचे. विठोबा रखुमारे, विठोबा आपल्याकडे राहिलेले आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, महाराज म्हणतात अविनाशी करी आपली असे लावी मना पिसे गोविंदाचे. अशा प्रकारे त्या भगवंताचं पिस मनाला लावा की दुसरं कशाचाच वेळ आपल्याला लागलं नाही पाहिजे. आणि भगवंताचं पिस वेळ आपल्याला केव्हा लागेल, जेव्हा आपला विश्वास त्या भगवंतावर असेल. आणि हल्ली आपला विश्वास हा आपल्या भगवंतावर नाही, आपल्या संतांवर नाही. आपला जो विश्वास आहे तो हिरो हिरोईनांवर आहे, आपला जो विश्वास आहे तो अभिनेत्रींवर आहे. बरं एवढं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आदर्श सुद्धा त्यांचे आहेत. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल छत्रपती शिवरायांचे ठेवा, आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर छत्रपती शंभूराजांचे ठेवा, आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर आमच्या जिजाऊ मासाहेबांचे ठेवा, आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर त्या इंग्रजांना पळता भुई कमी करणाऱ्या आमच्या राणी लक्ष्मीबाईचे ठेवा. आपल्याला वाटतं आपल्या मुली फक्त चूल आणि मूल एवढं सांभाळण्यासाठी नाही. आपल्या मुलीला चंद्रासारखं बनवू नका, कुणी यावं म्हणावं वाव यू आर सो ब्युटिफुल. आपल्या मुलीला त्या तळपत्या सूर्यासारखं बनवा, ज्यानं पाहिजे त्याची नजर झुकली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण कधी वागणार, जेव्हा आपला त्यांच्यावर विश्वास होणार. म्हणून विश्वास कधी होणार, जेव्हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर चांगले राहणार. आमचे छत्रपती शिवराय यांच्या डोळ्यासमोर आदर्श गुरु जगद्गुरु तुकोबारायाचा होता. आणि म्हणून म्हणतात एकटे छत्रपती शिवराय पण दिल्लीचा तख्त हलवण्याची ताकद ठेवतात. काय म्हणतात, दिल्लीचा तख्त हलविला देऊन मावळे जगतीला, उभा खाट करतला काढला, उभा खाट करतला काढला, सारे भीतो तेव्हा आला, जुन्नरच्या मागाला धराया, जुन्नरच्या मागाला धराया, आले गेल्या किती, अहो आले गेल्या किती, दैवत छत्रपती दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे भेटले. जय जय भवानी, जय जय शिवानी, जय जय भवानी, जय जय शिवानी. बोले छत्रपती शिवाजी महाराज की.
छाप पडतो या ढाल्या भागाचा. मग आदर्श डोळ्यासमोर आशय ठेवा, जेणेकरून आपल्या जीवनाचं काहीतरी सहाय्य झालं पाहिजे. अशाच प्रकारे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुंदर कीर्तनरूपी सेवेचं नियोजन करणारे आमचे पूर्ण श्री इच्छापूर्ती परिवार सर्व युवाच आहेत. आणि युवा असून चांगल्या संगतीमध्ये एकमेकांसोबत राहून, कारण म्हणतात ना मित्र दोन प्रकारचे. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक तरी मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे. असेच सर्व आमचा इच्छापूर्ती मित्र परिवार सर्वांनी एकत्र मिळून पार्टनरशिप मध्ये कोणी स्पेशल सुंदर असं व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन केले. आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अशा प्रकारे एक आपली कीर्ती राहिली पाहिजे, अशा प्रकारे आपण काम करायचं असतं. म्हणून सर्वांनी सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आजची झालेली कीर्तनरूपी सेवा याचे चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. याचा अभंग माझा विषय जास्तीत जास्त जनजागृतीवर असल्यामुळे वेळेच्या अभावी होईल तशा प्रकारे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्यातून कुणाला वाईट वाटलं असेल, बोललेली रेकुडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही यावेळेस करणार आहे. 2 मिनिटं सर्वांनी हात वर. हर घर में अब एक ही Thank you.